अजून आपल्याला अनेक छान छान गाणी ऐकायची आहेत, तर आपण खरंच पुढे जाऊया, कारण लाईटचा घोळ मगाशी झाल्यामुळे थोडासा आपला वेळ पण वाया गेलेला आहे. मनावरचं टेन्शन पूर्णपणे घालवण्यासाठी, निखळ मनोरंजनासाठी हे चित्रपट खरंच खूप मोलाचं काम करून गेले. हॅट्स ऑफ टू सचिन आणि सर्व सहकलाकार. लक्ष आता आपल्यात नाही, पण त्यांच्या या अजरामर भूमिकांमधून ते कायम आपल्या स्मरणात राहतील. 1977 साली मंगेशकर कुटुंबाची निर्मिती असलेला, ठाकर आदिवासी समाजातील संस्कृती आणि संघर्षाची कहाणी असलेला जैत रे जैत चित्रपट प्रदर्शित झाला. गोनी दांडेकर यांची कथा, डॉक्टर जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन, स्मिता पाटील, मोहन आगाशे, निळू फुले असे अतिशय कसलेले कलाकार, लोकसंगीतावर आधारित गाणी, सगळंच जमून आलेलं होतं. या चित्रपटासाठी गाणी नाधो महानोर यांनीच लिहावीत असा लता दिदी आणि हृदयनाथ यांचा आग्रह होता. खूप प्रयत्नांती ते तयारही झाले. त्यांनी गाणीही लिहिली अतिशय समर्पक. 19 मार्च 1977 गुढीपाडवा या दिवशी जैत रे जैतच्या गाण्यांनी जन्म घेतला. महानोर म्हणतात, गुढीपाडव्याचा हा दिवस मला नवीन बळ देऊन गेला. अनेक श्रीमंत नाती आणि ऋणानुबंध वाढले. याचं सगळं श्रेय हृदयनाथांना. आणि स्वतः हृदयनाथ एका मुलाखतीत म्हणतात, मुक्त हस्ताने, मुक्त छंदाने, मुक्तपणे ज्या ज्या प्रांतातली जी जी लोकगीतं पाठ होती, शास्त्रीय मुखडे पाठ होते, ते मी जैत रे जैतमध्ये विखुरले. एक बंगाली लोकगीत पाठ होतं, त्यात शब्द बसले, डोंगर काठाडी ठाकरवाडी, ठाकरवाडीला झोपड्याचारी. ते लगेच मराठी ठाकर लोकगीत वाटायला लागलं. दुसरं एक गाणं पंजाबी लोकसंगीतावरून घेतलं. पंजाबी गीत होतं, बल्ले बल्लेनी ढोल पंजाब नदी. त्याचबरोबर मंगेशकर घराण्याच्या जवळच्या कवयित्री पद्मा सचदेव, ज्यांनी लता दिदींचं आत्मचरित्र लिहिलं आहे, त्या डोगरी गीतं गात असत. त्यांनी एक गीत ऐकवलं होतं, गुलाबी चिरेवाला नि सिपाही डोगरा. या दोन्हीची मिळून एक चाल तयार झाली आणि महानोरांच्या शब्दांना अशी चपखल बसली की जैत रे जैतचं ते गाणं खास ओळख बनून गेलं. 80च्या दशकात बराच काळ सर्व आकाशवाणीवर हेच गाणं लागायचं आणि लोक कान देऊन ऐकायला बसलेले असायचे. मला हृदयनाथ मंगेशकरांचं अतिशय आदरयुक्त कौतुक वाटतं की विविध भाषेतील लोकसंगीताचा त्यांचा अभ्यास किती दांडगा, ज्यामुळे अशी सुंदर मराठी गाणी आपल्या चित्रपटांना मिळाली. आणि दुसरं म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा. दुसऱ्याची धून आपल्या नावावर खपवणाऱ्या आजच्या संगीतकारांकडे पाहिलं की हृदयनाथांचा हा मोठेपणा अधिकच जाणवतो. तर जैत रे जैतमधलं कोणतं होतं ते गाणं?